हाय फ्रेंड्स, कसे आहात आपण सगळे? तर आज मी सगळ्यात आधी लवकर उठून आंघोळ करून सरळ देवपूजा करायला घेतली आणि मी अखंड दिवाही लावला आहे. तसं घरी आमचे घट बसतातच, सासूबाई लावतात. म्हटलं चला मी इकडे माझ्याकडे मोठा दिवा आहे त्यात लावून घेते. म्हणजे माझी इच्छा होती करून घेऊया. घरी तसं ते प्रॉपर सगळं जसे त्या घट बसवायचे नियम असतात त्या वेळी करतात. मी फक्त इथे सिंपल दिवा वगैरे लावून घेतला. आणि म्हटलं मग आता आज 9 दिवस आपण तसं कंटिन्यू मग सकाळी लवकर उठून आधी देवपूजा करायची हे ठरवून घेतलं. म्हणून आज उठल्याबरोबर लवकर आंघोळ करून घेतली आणि देवपूजेला लागली. आणि आज यशस्वीला बरं नव्हतं म्हणून मग तिची काही आंघोळ नव्हती. तिला फक्त असं हातपाय तोंड धुवून फ्रेश करून दिलं होतं मी. त्यानंतर माझी देवपूजा झाली आणि नंतर मग मी माझ्यासाठी चहा ठेवू म्हटलं. मग माझे शेजारचे जे ताई आहेत त्यांनी मला चहासाठी बोलवलं. तसं आमचं म्हणजे कमी वेळेत खूप छान बॉन्डिंग झालं आहे. त्यामुळे मग त्यांनी चहा प्यायला बोलवलं. मग म्हटलं चला तिकडेच पिऊन या. आणि असं छान वाटतं आपल्याला कधीतरी कोणी आयता चहा दिला तर खूप छान वाटतं. आणि सोबत छान गप्पाही होतात तेवढा वेळ. असं दिवसभर म्हणजे त्यांनाही काही कामं असतात तेव्हा मग एवढं भेटणं काही होत नाही. आणि मलाही घरात मग कामं यशस्वीचं रुटीन असतं त्यामुळे एवढं काही भेटणं होत नाही. म्हटलं चला चला चहाच्या निमित्ताने तेवढं तरी होईल आपलं बोलणे. म्हणून मग चहा घेऊन आल्यानंतर मग मी इकडे माझ्या कामांना लागली. ते तुम्हाला मी ट्रे दाखवला. मी तो आता नुकताच नवीन घेतला होता, असं म्हणजे तेलाचे कंटेनर वगैरे ठेवण्यासाठी. आणि मी मग ते कालच ते तुम्हाला दाखवलं. मी ज्यात लोणचे भरले ना त्या सिरेमिकच्या कंटेनरमध्ये इतकं तेल वरती आलं मला कळालंच नाही. रात्री नंतर सकाळी झोपेतून उठल्यावर अचानक मी हिचं यशस्वीचं दूध करायला आली तेव्हा असं पूर्ण गॅस ओट्यावर पूर्ण असं भरून होतं तेल बाहेरपर्यंत खाली पडलेलं. आणि त्यात हा ट्रेही त्या तेलामध्ये पूर्णपणे भिजला. त्याच्यामुळे त्याला असा रेड कलरचा डाग पडला. म्हटलं आता काय करावं तर लागेलच पूर्ण साफ. कंटाळा तर खूप येत होता ते बघून. म्हटलं चला आता ते करून घेऊया आधी साफ. मग ते साफ वगैरे घेतलं, याला धुतलंही पण याची काही डाग निघाला नाही कारण ते एकदम फ्रेश उडनने बनलेलं होतं त्यामुळे त्यात ते सगळं तेल मुरून गेलं. म्हटलं आता त्याला छान कडक उन्हात सुकवावं लागेल. पण ऊन तर काही पडलंच नाही कारण सध्या खूप जास्त पाऊस चालू आहे. आणि नाशिकचं वातावरण इतकं खूप हे झालं आहे ना, पाऊस ऊन असं थोडंसंच ऊन 5-10 मिनटं ऊन पडतं. मग तेव्हा आपल्याला वाटतं की आपण खूप सारे म्हणजे मला काहीतरी कंटेनर्स वगैरे सगळं धुवायचे आहेत. पण त्या पावसाच्या वातावरणामुळे मी ते कंटेनर्स वगैरे काहीच खाली करत नाही कारण मग ते ओले कंटेनर राहतील आणि त्यामध्ये असंच काही भरलं तर सगळं खराब होईल. म्हणून मी तेही नाही काढत आहे या पावसाच्या याच्यामुळे. आणि त्यामुळे लहान मुलांचंही खूप जास्त तब्येतीवर परिणाम होतो आहे कारण ते यशस्वीचा 2 महिन्यापासून असं झालं आहे की तिला सर्दीसारखी येते जाते येते जाते. तिला असं कधीच नव्हतं झालं आतापर्यंत. कारण आम्ही जिकडे रेंटच्या घरात राहायचो ना तिकडे ऊन खूप म्हणजे तिकडे एवढं झाड वगैरे नव्हतं ना तर ऊन खूप जास्त होतं. आणि तिकडे नाशिक जरी म्हटलं पण तिकडे थोडं गरमी व्हायची. पण ह्या घरात आलो ना तेव्हापासून इकडे इतका जास्त थंडावा आहे. आणि खूप जास्त पावसाचं वातावरणामुळे त्या यशस्वीला असं आणि तिला फॅन लागतोच. मग तो नाईलाजाने लावावाच लागतो. पण तिला सारखी अशी 3 दिवस थोडं नाक कोरडं राहिली की परत सर्दी होते, परत येते जाते. त्यामुळे तिला रात्री खूप जास्त त्रास झाला आणि तिने आम्हाला दोघांनाही झोपू नाही दिला. आणि मला तर खूप असं म्हणजे जागीच राहावं लागलं कारण ती सारखी उठत होती आणि तिचं असं हाल बघवले जात नव्हते. तिला श्वास नव्हता घेता येत. म्हणून मी तिच्यासाठी आता गरमागरम वरण बनवलं आणि म्हटलं ते आता तिला प्यायला देते. आणि तसे आज माझे सासरेही गावावरून येत आहे. म्हटलं मग सोबतच सगळा स्वयंपाक करूनच घेते आता. त्यांचं अचानक ठरलं यायचं. म्हटलं ठीक आहे मग मी आता डाळ भात वगैरे करतच आहे यशस्वीसाठी. मग तसं भाजीपोळी करून घेते. मी बटाट्याची कोरडी भाजी करते. सॅटर्डे संडे ह्यावेळेस एवढा काही भाजीपाला आणला गेला नव्हता. म्हटलं आता बटाटे आहे घरात तर त्याची छान असं काप करून कोरडी भाजी करते. ही भाजी खूप जास्त टेस्टी लागते. त्यात तिखटही घालेल नंतर. पण तिखट असं लास्ट थोडं 5-10 मिनटं राहतात ना तेव्हा घालते जेणेकरून ते करपले जात नाही आणि छान टेस्टी लागते ही भाजी. असं लहान मुलांना तर खूप जास्त आवडतं. म्हटलं चला ही करून घेऊया आज.
नंतर संध्याकाळी बघू, त्यांना काहीतरी वेगळं करून देईल. आता ते येण्यातच असतील. तोपर्यंत यशस्वीला मी हे सूप देते प्यायला. तिला असं प्यायला खूप आवडतं सूप वगैरे. बस बस भाऊ, हे बघ सूप बघ गरम गरम. तुला सर्दी झाली ना? सर्दी झाली माझ्या राजाला. इथे बसून पी, मग खेळ. गरम आहे हा ते, नीट बस. हां, फू फू करून पी, ये प्यायचंय. मी पाजव का तू पिते? मी पाजव का तू पिते? हे पाय ठेव. वाव, माझा बेबी. बरं नाही रे माझ्या राजाला आज, सर्दी झाली माझा बेबी. त्यानंतर माझे सासरेही आले आणि यशस्वी एकदम शॉक झाली, कारण तिला ते आले म्हणजे खूप जास्त आनंद होतो. नेहमी तर ती खूप डान्स करते, पण ह्यावेळेस तिला बरं नव्हतं वाटत म्हणून ती तिथेच बसून होती. नाही तर नेहमी खूप जास्त ती असं डान्स करायला लागते. आणि तिला एकदम शॉक लागला की आपले अण्णा कुठून अचानक येऊन लागले. मग ती त्यांच्या पिशवीकडे बघायला लागली, काय आणलं आहे असं. मग ती केव्हा आले असं, कसं काय आले असं त्यांना विचारायला लागली. ती खूप जास्त खुश होती, कारण मी तर नाही एवढं तिला घेऊन जात सहसा फिरायला वगैरे, कारण ती मला फिरायला गेली म्हणजे खूप जास्त त्रास देते. पण जेव्हा अण्णा येतात ना, तेव्हा ते तिला संध्याकाळी गार्डनला वगैरे घेऊन जातात, तेव्हा तिला खूप भारी वाटतं. म्हणून ती त्यांची एकदम आतुरतेने वाट बघते, असं फोन कॉल्सवर पण ती त्यांना विचारत राहते, आपण मंदिरात जाऊ, गार्डनमध्ये जाऊ, असं त्यांना सांगत राहते. आता तिचं पहिली डिमांड तीच राहील संध्याकाळी, की आपण गार्डनला जाऊ हां, मंदिरात जाऊ हां. कारण बाबा म्हटल्यावर तेच बिचारे, त्यांना म्हणजे प्रत्येक आपल्या नातरांची सगळी इच्छा पूर्ण करतात. असं त्यांचं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग आहे आणि तिला खूप जास्त आवडतात माझे सासरे. मग हे बघा किती छान भाजी झाली आहे आणि डाळही केलं आणि इकडे भात पोळ्या सगळं झालं आहे माझं. म्हटलं आता ते आलेच आहेत, त्यांना आधी चहा देऊन दिला थोडाफार, कारण ते सकाळचे निघालेले होते. मग त्यांना चहा, मग ते बोलले की चहा आत्ताच पिला आहे, थोड्या वेळात जेवण करतो. नंतर म्हटलं ठीक आहे चालेल. तोपर्यंत त्यांनी हा आणलेला सामान आहे, म्हटलं बघून घेऊ काय काय पाठवलं आहे सासूबाईंनी. तसं माझ्या सासूबाईंचं आणि माझं बॉन्डिंग खूप छान आहे. असं एकदम मुलीसारखं मला म्हणजे फील करवतात ते. मला जास्त म्हणजे एवढं फील होऊ देत नाही की मी त्यांची सून आहे. त्यांनी काही असं फ्रेश आमचं झाड आहे घरी, त्याचे सीताफळ पाठवले होते. सीताफळ, डाळिंब, माझी तुरीची डाळ संपली होती, मग ती तुरीची डाळ वगैरे पाठवली ती त्यांनी. बघू आता पिशवीमध्ये अजून काय काय एक्स्ट्राचं तर असेलच, जे मला माहीत नाही, पण ते त्यांच्या प्रेम तेवढं आहे की ते एक्स्ट्राचं काहीतरी पाठवतातच. बस अण्णा. नंतर मग मी त्यांना जेवण वाढून दिलं थोड्या वेळानंतर. मग यांचं असं दोघींचं चालू आहे टाईम स्पेंड करणं. तोपर्यंत म्हटलं मग मी आता माझे कामं वगैरे करून घेऊ आणि जेवण वगैरे करून घेते. नंतर मीही जेवण वगैरे केलं आणि माझं सगळं आवरून घेतलं. नंतर मग म्हटलं हा सामान काढून घेऊ, काय काय आणलं आहे. तसं त्यांचं असं म्हणजे गावाकडच्या गोष्टींची आपल्याही ओढ लागते. जसं माझं लग्न झालं आहे तसं मी बाहेरची तुरीची डाळ कधीच म्हणजे खाल्लीच नाही, आणि आता खाल्ली तरी ती वेगळी टेस्ट लागते, कारण ही आपली घरची जी डाळ असते ना ती अनपॉलिश्ड असते. म्हणून तिचं असं खिचडी किंवा वरण वगैरे डाळ केली ना तर खूप जास्त टेस्टी लागते. आणि ते घरून वगैरे सगळं निवडून वगैरे पाठवतात माझ्या सासूबाई. म्हणजे त्यांना माहिती येशू खूप जास्त त्रास देते आणि मला असं काहीतरी निवडण्याची कामं करू देणार नाही, म्हणून ते घरूनच मला गहू बाजरी काही पण असलं ते निवडूनच पाठवतात. म्हणून मी खूप लकी फील करते की मला एवढ्या छान सासूबाई मिळाल्या आहेत. हे त्यांनी घरून एक्स्ट्राचं मी म्हटली ना, त्यांनी काहीतरी पाठवलं असेल तर त्यांनी हे फ्रेश आत्ता दळून आलेलं बेसन होतं ते घेऊन आले होते. आपल्या चणा डाळीचं पीठ, त्याची भजी किंवा आपण गरमागरम असं भाकरीसोबत बेसन करतो ना ते खूप छान लागतं. नंतर हे डाळिंब शेतातले एकदम फ्रेश कालच त्यांनी तोडून आणले. कालच मला ते फोनवर बोलले की यशस्वीसाठी डाळिंब पाठवतं, असं एवढं इथे काही कोणी खाणार नाही. म्हटलं ठीक आहे चालेल. आणि मग
तुरीचं डाळ तर मी कधीच सांगून ठेवली होती की माझी आता संपण्यात आली आहे. मग ते बोलले जेव्हा असं अण्णा येतील यशस्वीला भेटण्यासाठी तेव्हा मग ते घेऊन येतील. हे बघा किती छान असं अनपॉलिश्ड आणि एकदम देसी वाटते ती डाळ. खूप जास्त टेस्टी लागते ही डाळ आणि हे घरचं दळलेलं बेसन आणि सोबत हे डाळिंब एकदम फ्रेश आणि नुकतेच म्हणजे कालच तोडले होते त्यांनी आणि लगेच मला संध्याकाळी फोन केला होता. आणि हे सीताफळही त्यांनी बरणीमध्ये दिले होते कारण ते जास्त पिकून गेलेले होते. तरी एक एक थोडंसं दाबलं गेलं होतं. यांना खूप जास्त आवडतं सीताफळ, म्हटलं आता संध्याकाळी हे खातील. नंतर माझं असं सगळं आवरून झालं, किचन ओटा वगैरे, आणि हॉलमध्ये तोपर्यंत सासरे थोडे खाली फिरायला गेलेले होते आणि मी येशूलाही झोपून दिलं. आणि आज खूप जास्त पावसाचं वातावरण आहे. मी तसं दाखवते तुम्हाला माझ्या ह्याच्यातला व्ह्यू किती छान दिसतो बाल्कनीमध्ये व्ह्यू. असेच तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट करून शेअर करा. आणि असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय फ्रेंड्स.